हॅलो एव्हरीवन, हांव आशा करता की तुम्ही सगळीं बरी आसतली. चला तर आयज आमी सोपी, सोबीत आणि रुचीक अशी कणगाची खीर करया. स्वीट पोटॅटो खीर. ही खीर न्ही जाणटे, भुरगे सगळ्यांचे भलायकेक एकदम बरी आणि करपाक खूप सोपी. चला तर स्टार्ट करया. कणगां हांवें बरी धुवन घेतल्या. आतां ही आमकां बरी तासून घेवंक जाय. अशा तरेन बरे सगळे सायडींनी तासून घेयात आणि उदकान घालून दवरात, म्हळ्यार ती काळी पडनात. आता आमी नाल्लाचो रस काढून घेवया. एका वळ्याची सोय घेतल्या हांवें, म्हळ्यार 1 कप. 4 वेलचेची बोणां घालता हातून. तुमच्या कडेन जर वेलचेचो पावडर आसा जाल्यार तो पासून एकदम निमाणे खिरीन घातल्यार जाता. गरम उदक घालता. जितली सोय तितलेच उदक घालता. 1 कप. गरम उदकांनी नाल्लाचो रस बरो येता. आता हे आमकां मातशें मोठेच वाटून घेवंक जाय. आता एका चाळणीचो नाजाल्यार कॉटन कपड्याचो वापर करून सगळो रस आमकां पिळून घेवंक जाय. ह्या खिरीक आमकां नाल्लाचो रस बरो दाट जाय, सो आमी एकदाच रस पिळून काडया. हो पळयात, बरो दाट असो नाल्लाचो रस तयार आसा. सायडीक दवरता आता आमकां तासून दवरिल्ली कणगां बरी अशी किसून घेवंक जाय. तुमच्यान जाय जाल्यार बारीक बारीक कुडके पासून केल्यार जाता, पूण अशी किसून घेतल्यार खीर खूप रुचीक जाता. ही पळयात, अशी हांवें कणगां किसून घेतल्या. आता एका आयदनान 2 ते 3 टीस्पून गावठी तूप, प्युअर घी घालून घेता. गावठी तूप कशें करपाचे हाचो व्हिडिओ हांवें अपलोड केला, लिंक डिस्क्रिप्शनान दिता. आता हातून ग्रेट केल्ली 1 कप कणगां घालून घेता आणि ही आमकां 2 ते 3 मिनटां तुपान बरी तळसून घेवंक जाय. कणगां बरी तळसून जाल्ली आसा. हांवें 2 टेबलस्पून साबुदाणे 2 वरां भिजत घातिल्ले, ते घालून घेता. तुमकां जर साबुदाणे नाका जाल्यार स्किप केला जाता, पूण साबुदाणे घातल्यार खिरीक मातसो टेक्स्चर बरो येता. 1 पाव कप उदक घालता आणि रुचीपुरते मीठ घालून बरे मिक्स करून धाकणे धापून कणगां आणि साबुदाणे आमकां 4 ते 5 मिनटां लो फ्लेमीचेर शिजोवन घेवंक जाय. 5 मिनटां जाल्ली आसा. कणगां आणि साबुदाणे बरे शिजल्यात. आता हातून घालून घेता 1 पाव कप गोड. गोड तुमच्या आवडी प्रमाणे कमी जास्त करात. गोड आमकां कणगां वांगडा वितळून घेवंक जाय. हे पळयात, तुम्ही पळोवपाक शकता गोड सगळे वितळलेले आसा. आता हातून घालून घेता नाल्लाचो रस. बरे मिक्स करून घेयात. नाल्लाचो रस घालतकीत खीर आमकां चड शिजोवंक फावना. नाल्लाचो रस केन्ना केन्ना गोडान फाटपाची शक्यता आसता. मातशी अशी उकळ आयल्या उपरांत गॅस बंद करात आणि तुमच्या आवडीचे नट्स किंवा ड्रायफ्रुट्स ऍड करून ही खीर बरी मिक्स करून घेयात आणि आमची रुचीक, सोपी आणि सोबीत अशी कणगाची खीर तयार आसा. व्हिडिओ आवडलो जाल्यार एक लाईक करात आणि चॅनलाक सबस्क्राईब करपाक विसरू नका. हांव तुमकां परत मेळटा अशीच एक रेसिपी घेवन. तो मेरेन थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.